नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो। तर येणारी नवीन शिक्षक भरती प्रक्रिया याच्यामध्ये जे नवीन नियम आहेत तर याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत, चुकीचे मेसेज दिले जात आहेत। तर याच्यामध्ये एक मेसेज व्हायरल होत आहे की नवीन जी शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे तर याच्यामध्ये प्राथमिक वर्ग इयत्ता 1ली ते 5वी आणि त्याच्यावरती जे माध्यमिक वर्ग आहेत म्हणजेच 5वीपासून ते 7वीपर्यंत तर याच्यामध्ये प्राथमिक वर्गासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डी.एड झालेलं पाहिजे आणि त्याच्यावरचे जर वर्ग असतील तर बी.एड धारक कॅन्डिडेट अर्ज करू शकतात। परंतु यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत तर याच्यामध्ये सांगितले जात आहे की नवीन शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये बी.एड धारक कॅन्डिडेट आहेत ते प्राथमिक वर्गासाठी अर्ज करू शकतात। त्यामुळे आता सगळ्यांना अर्ज करणं सोयीस्कर आहे। परंतु आपले जे वरिष्ठ आहेत तर रेहमान पठाण सर तर यांनी देखील या संदर्भात स्पष्टता दिली आहे की बी.एड धारक कॅन्डिडेट प्राथमिक वर्गासाठी अर्ज करू शकत नाहीत। तर यासाठी त्यांनी जे हायकोर्टचा जो निर्णय आहे तो देखील यामध्ये दाखवण्यात आला होता। तर लक्षात घ्या की सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज येतील परंतु असा निर्णय देखील झालेला नाही आहे आणि असा जिया देखील आलेला नाही की बी.एड धारक कॅन्डिडेट प्राथमिक वर्गासाठी अर्ज करू शकतात। तर लक्षात घ्या, प्राथमिक वर्गासाठी डी.एड धारकच कॅन्डिडेट लागणार आहेत आणि त्यासाठी CTET किंवा TETचा पहिला पेपर उत्तीर्ण असला पाहिजे आणि दुसऱ्या वर्गांसाठी म्हणजेच 5वीपासून ते वरचे वर्ग आहेत 8वीपर्यंत किंवा 7वीपर्यंत असतील तर यासाठी बी.एड धारक कॅन्डिडेट लागतील आणि त्याचबरोबर TET किंवा CTETचा दुसरा पेपर तुम्हाला उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।